शेतकऱ्याचा म्हणून फिरलो. जवळजवळ 31 जिल्हे आम्ही कव्हर केले. आमच्यावर महाराष्ट्राचे अध्यक्ष काशीनाथ शेवते, महासचिव ज्ञानेश्वर माऊली, अशा 10-12 फोर व्हीलर गाडीचा ताफाचा नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, जवळजवळ 31 जिल्हे आम्ही कव्हर केले. परत रायगड आणि मुंबईचा काही इलाका. तर आम्ही शेतकऱ्यांचं नुकसान अतोनात झालेलं पाहिल्यानंतर आमच्या राज्य कमिटीनं परवा उपमुख्यमंत्री 50,000 रुपये दिलं पाहिजे. आणि पहिलं आमचं म्हणणं होतं की तुम्ही शेतकऱ्यांना कोरा 7-12 करू असं विधानसभेला आश्वासन दिलं तर फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी आणि शिंदे साहेबांनी. ते पहिलं कोरा करा अशा आमच्या काही ठराविक मागण्या घेऊन आम्ही त्या दिल्या. राज्याचा दौराही केला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला. शेतकऱ्यांना ह्या वर्षाचं 1 वर्षाचं मेडिकल ट्रीटमेंट फ्री दिली पाहिजे ही राष्ट्रीय समाज पक्षाची गोष्ट आम्ही केली. या राज्यामध्ये भाई गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्रात सर्वात जास्त विधानसभेत आमदार राहिलेले होते. काल तिथं भारतीय जनता पार्टीचा प्रोग्राम होता. काही शेकापमधले, रासपमधले कार्यकर्ते त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्याची रॅली चालली होती तेव्हा त्यांचा बंगला होता आणि गणपतराव देशमुखांच्या मिसेस आईसाहेब, बाईसाहेब म्हणतात त्यांना आम्ही, तिथं होत्या. त्यावेळेस तिथं दारूच्या बाटल्या फेकल्या. आता काय फेकल्या काय माहिती. तर आमचं म्हणणं आहे ऍक्शन घेऊ नका तुम्ही. दावा आणि राज्य सरकारने जी भूमिका घ्यावी. राज्य सरकार काय करणार आहे आम्ही नाही त्यातलं म्हणणार. पुरोगामी महाराष्ट्रात असं होता काम आहे. आज सत्ता त्यांची, उद्या आमची सत्ता येईल. त्यावेळेस आम्ही रिव्हेंज घेणार का? रिव्हेंज घेणारा राजा होऊ शकत नाही, माफ करणारा राजा होऊ शकतो. म्हणून त्या पुरोगामी महाराष्ट्राला बदनाम करायची भूमिका राज्यकर्त्यांनी करू नये एवढे आमचे म्हणणं आहे. आणि राष्ट्रीय समाज पक्ष त्या कालच्या गोष्टीचा सांगोल्यातल्या निषेध व्यक्त करते. शेतकऱ्याचा म्हणून फिरलो. जवळजवळ 31 जिल्हे आम्ही कव्हर केले. आमच्यावर महाराष्ट्राचे अध्यक्ष काशीनाथ शेवते, महासचिव ज्ञानेश्वर माऊली, अशा 10-12 फोर व्हीलर गाडीचा ताफाचा नांदेड, हिंगोली, परभणी, बीड. माझं म्हणणं आहे की राजानं नेहमी समतेची भूमिका घ्यायची असते. छत्रपती शिवाजी राजांचं राज्य होतं त्यावेळेस दुष्काळ पडला होता. त्यावेळेस राजानं काय केलं, छत्रपती राजानं सर्व तनखे सरदारांचे बंद केले आणि स्वतःहून तिथं भूमिका घेतली होती. माझं म्हणणं आहे या राज्यामध्ये, देशामध्ये राहणारा कुठलाही समाज असू द्या त्याला समान न्यायाची भूमिका दिली पाहिजे. परंतु तसं न घडता आज मी मराठा समाजाला घ्या, तुम्ही तुमच्या हातातच दिल्ली सत्ता आहे. पार्लमेंटमध्ये फक्त काय करा, एक क्लॉज पास करा. काय करा, त्याचा रिझर्वेशनचा गॅप आहे तो फक्त वाढवा. त्यांना तुम्ही एवढं जर केलं तर सर्व समाजाचा प्रश्न सुटेल. आणि जिसकी जितनी संख्या भारी उतनी उतनी भागीदारी शासन, प्रशासन, राजकीय व्यवस्थेत त्यांना मिळाली पाहिजे. ही आमची साधी मागणी आहे. सामाजिक आरक्षण आणि आर्थिक मुक्ती हा अजेंडा पाहिजे. हे राज्य सरकार तसं नाही करत. श्रीमंत श्रीमंत होत चालले, गरीब गरीब होत चाललेला आहे. आणि जाती जातीत कलह निर्माण. ओबीसी विरुद्ध मराठा, ओबीसीतनं परत धनगर, बंजारा आणि वंजारी एका बाजूला करायचं, म्हणजे हे बरोबर नाही. परत कधी हिंदूचं कार्ड खेळायचं, कधी मुसलमानाचं कार्ड खेळायचं, हे समतेचं योग्य नाही. म्हणून शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांच्या आदर्श राज्याचा हा महाराष्ट्र आहे. इथं असं होता कामा नये. आणि तुम्हाला जर वाटायचंच आहे तर समान न्याय द्यायची भूमिका करावी एवढीच आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.